नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा पंढरपूर ब्लॉगर आरवाज. आता आपल्याला बाहेर जायचंय कारण की आता आपण लगेच आवरून घेतले. हवाई मिट्टू मिट्टू काय करतोय आता, आपला फुल युट्यूबचा पण व्हिडिओ आलाय बघा. तर नक्कीच तुम्ही बघा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टा पेजला पण, आपल्या युट्यूब चॅनलला पण. तसंच आता आपण जाऊया, आपल्याला बाहेर जायचं जरा. आपल्याला काय तर काम म्हणलं, आता काम म्हणलं की लगेच घेतली गाडी. हे बघा, आता माझ्या भैयाची गाडी आहे, भावाची गाडी, दिदीची गाडी आहे. आपण दिदीची गाडी घेऊन निघालो की थेट आपल्याला जायचं होतं बघा. आधी तर आपण म्हणलं आता आपण पहिल्यांदा शाळेत जाऊन येऊया, कारण की आपल्या काजलचा रुमाल राहिला होता घरीच आणि खेळायची होती. हिला आणली आणली कुशिंबीर का काहीतरी खेळायची होती म्हणे, म्हणून हे जाता रुमाल द्यायला लागलं मला. इथले स्पीड ब्रेकर जरा मोठे बघा बघा, भरपूर आहे स्पीड ब्रेकर. तसेच थेट आपण निघालो त्या काजलच्या शाळेत. काजलच्या शाळेत जाताना मग काजलच्या शाळेचा रोड आहे बघा, रुक्मिणी शाळा. ही एक गोष्ट तर नक्कीच कन्फर्म झाली बघा, इथले रोड वगैरे एक नंबर झाले, कारण की शाळा वाहतूक भरपूर आहे. ती काय आपले भाऊ लोक भेटले, काय नाही म्हणलं चाललोय आता, काय नाही म्हणलं कुरकुर खाते मस्तपैकी, चल म्हणलं जातो आता, मला पण काम आहे. काय म्हणतो, काय नाही म्हणलं आता, काय जाऊ जाऊ का जाऊ का जाऊ 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 का जाऊ का म्हणूस तर निघालो बघा. थेट त्याचा मित्र पण होतं, लगेच याला पण ब्लॉगमध्ये घेतला. तसं जाताना इथं ना आपलं शाळेवर आलो की इथं जरा वेळ दिसत होती, कारण ह्यांची काय सुट्टी झालेली असेल मला वाटतंय. ह्यांची झाली पण काजलची काय झालं नाही, काय म्हणलं नाही, ह्यांना बाहेर अभ्यासाला बसवलं होतं. त्यामुळे गीता कृष्णगीताची काही कृष्ण बनलेले दिसत होते. त्यामुळे इकडून कृष्णगीता विचारलं, काजलचा वर्ग कुठे आहे मॅडम? काजलचा वर्ग तिकडे पुढे आहेत म्हणले. पुढे आहेत म्हणल्यावर मग चला म्हणलं पुढच्या साईडने जातो. पुढच्या साईडने जाताना की इकडं आली की काजलला हाक मारली. रुमाल राहिली, रुमाल बाय म्हणली, बाय चल चल जाऊया म्हणलं. लगेच स्कूटी घेतली आपण, स्कूटी घेऊन लगे निघालो आपण थेट आपल्या आता घराकडे चाललो. म्हणलं आधी घरी येतो, घरी निवांत बसायला लागलं. आपल्याला जरा काय काम नसते म्हणलं, उन्हात आणायचं, घरात बसायला लागते, कारण घरची खवळ येते उन्हात आणायचं. तर आलो की घरात येऊन बघतो तर ह्यांनी टीव्हीचा डिस्प्ले चालू ठेवलाय. आता बंद करायला लागतंय म्हणलं टीव्हीचा डिस्प्ले. बंद केल्यानंतर डायरेक्ट बंद केला, घरात निवांत बसावं म्हणलं. तर आपल्याला काय काम आहे का, कॉलेजचं काम निघालं, कॉलेजमध्ये जायचं म्हणलं आपल्याला. कॉलेजमध्ये जायचं म्हणल्यावर थेट अजून एकदा आपण स्कूटी घेतल्यानंतर आता बहीण जरी ब्लॉक होत असलं म्हणेल काय 2 वेळा सारखी स्कूटीच फिरवत होता माझं. नाही नाही म्हणलं, लगेच इकडून आलो की ट्रॅकवरती आल्यानंतर आता ह्याला म्हणलं भेटते का नाही. बघा आपली पद्मावती बागेची बिल्डिंग कशी इकडून आलो. ट्रॅकवरती आलो की बघा, हे आपलं राहिलं आपलं पेशवरून पंढरपुरातील सगळ्यात भारी स्टाफ, जिथे शांतता संयमता खूप जास्त असते, शांतता. तसंच इथं आलो की बिल्डिंग वगैरे, इथं गाड्या बेड्या सारखे पार्किंग असतात, कारण की माणसं इथं लोकसंख्या जास्त असते, सारखी सकाळ संध्याकाळ माणसं येत असतात. लगेच इथे आलो, थांबलो, फोन लावला त्याला, हे काय आता नको म्हणायला लागला. म्हणलं मग चला म्हणलं आता इथं काय काम नाही, चला काय आता करायचं इथं तर थांब. काय कारण कॉलेजमध्ये जायला आपल्याला इकडं रोड असतो टॅकच्या पलीकडनं. तसंच इथं आलो घरी आल्यानंतर आपल्याला कळलं की आपल्या सरांना, म्हणजे आपल्या डेअरीतल्या मालकाला, सुहासिनी डेअरी म्हणजे आपल्या पंढरपुरातली सुहासिनी डेअरी, त्यांना आपल्या डेअरी डेअरी उद्योग समूह आपल्याला सरांना पुरस्कार भेटलाय. तसंच सरांनी आज आपल्याला म्हणजे छोटीशी आपली पार्टी लिहिली होती एका हॉटेलमध्ये. तसं आपल्या मित्रांसोबत आपल्याला जायचं होतं. थेट आपल्या गावात आलो पंढरपुरात आल्यानंतर इथं बघा सगळी गर्दीच असते, कारण की आपल्या इथं आज नगरसेवकची निवडणूक झाली होती. नगराध्यक्ष आपल्या इथं श्री प्रणिताताई भालके यांची निवडणूक झाली होती. तसंच त्यांना मी इकडून आलो की पेट्रोल टाकावं म्हणलं. आधी पेट्रोल पंपावर लगी चप्पल लायच्या पेट्रोल पंपात घातली गाडी, लगे इकडून चालला म्हणलं आता पेट्रोल आधी टाकून घेऊ, कारण की आपल्या गाडीतलं पेट्रोल फ्यूल कमी होतं. तशी ईवर काटा आलता परत कुठेतरी बंद पडू नये म्हणून आपली काळजीनुसार टाकायला लागतंय आपल्याला पेट्रोल पंपावर निवांत चालू अशी जरा गाडी. पंढरपुरात तुम्ही कधीही गेला तर दमानीच चालवा, कारण की भीती खूप असते. तशी इकडून पेट्रोल पंपावर आलं, पेट्रोल पंपावर पंढरपूरच्या गर्दी. इथं मॅनेजर पशी आलं, मॅनेजरला विचारलं काय झाले. मॅनेजर म्हणायला लागला बघू बघू म्हणूनच तर मॅनेजरने व्हिडिओ इकडं बघ खाली गेला. मॅनेजरने व्हिडिओज खाली गेला. मॅनेजरवरच घेतलो आपण. आपले मॅनेजर बघा, श्री निवृत्ती चांडोले मॅनेजर उर्फ मॅनेजर निवृत्ती चांडोले. तसे त्यांच्यावरच गाडीवर चाललो होतो आपण. हे बघा आता आपल्याला जायचं आपल्या
आपल्याला कुठं जायचंय तुम्ही सांगा बरं, कुठं जायचंय. तसंच आपल्याला जायचंय वेदांत हॉटेलमध्ये. लगे इकडून चाललं बघा, हे आपलं पंढरपूरचं बस स्थानक आहे बघा मोठं. इथं पंढरपूरच्या बस स्थानकवर म्हणजे आपल्या पंढरपुरात चालणार ट्रेन म्हणजे लगेच 24 तास तिथं गाडी चालू असतात. लगे इकडून आपण आलो वेदांत हॉटेलमध्ये. वेदांत हॉटेलमध्ये आल्यानंतर बघतोय तर काय, मी ना मॅनेजरच होतो, मॅनेजर मी म्हणल्यावर तिथं आलो. आपले डेअरीतलेच आपल्या स्पेशल रबडी द्यायची होती इथं. इथं आलो बसलो, पण मग इथं काय करमत नव्हतं. बाहेर येऊन बघतोय तर झालं आगमन बाईंचं. अक्षय शेठ नमस्कार म्हणलो, तिथं रवी होता. लगे इकडून आलो, ह्याला पण घेतो ब्लॉग म्हणे. ही बघा गाण्यांची कशी आहे, कसं आहे ही असली जो काही म्हणा ही अशीच करणार. लगे आपले सगळा स्टाफ चालू झाला यायला. इकडे लगेच स्टाफ आला सगळा घेऊ, आर्यन मेटकर, अक्षय देवकर. लगे इकडून आलो बसलो. कसं आहे रे बाय, चांगलं फोनवरच असते बघा साधारण कदा. इकडून आलो बघा कसं विजय. चला मग आता इथं आपले जेवण बिवण मस्त 1 नंबरमध्ये झालं बघा. काय 1 नंबर म्हणजे जेवण झालं बघा. आपल्या आर्यन बसला होता आपल्या शेजारी. कसं आहे ब्लॉग माहिती आता.